आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत रामदास भटकळ सर यांचं विचारपीठावर आगमन झालंय. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज आयोजित केलेल्या पॉप्युलर प्रकाशनाद्वारे प्रकाशित होणाऱ्या महेश शेटे लिखित जीए द लॉस्ट पॅराडाईज या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मी गौरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत रामदास भटकळ सर, कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी भानू काळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया विचारपीठावर यावं. आजची प्रमुख उपस्थिती नंदाताई पैठणकर, नंदाताईंना विनंती करते की कृपया त्यांनी मंचावर यावं. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर वंदना बोकेल कुलकर्णी यांनाही मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. जीए द लॉस्ट पॅराडाईज या पुस्तकाचे लेखक महेश शेटे यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मी नंदाताई पैठणकरांना विनंती करते की त्यांनी लेखक महेश शेटे यांच्याविषयी आपल्याशी थोडंसं बोलावं. नंदाताई. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आणि समोर बसलेल्या सर्व जीए प्रेमींना मी मनापासून अभिवादन करते. माझ्या भावाबद्दल म्हणजे जीएनबद्दल, त्यांच्या अद्वितीय आणि असामान्य लिखाणाबद्दल कोणी बोललं आणि लिहिलं तर त्याचा मला मनभरून आनंद होतो. जीएनच्या जन्मशताब्दी वर्षात 22 आणि 23 या काळात अप्रतिम असे 23 कार्यक्रम सादर झाले. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त त्याला प्रतिसाद मिळाला. मी तर अगदी हवेतच तरंगायला लागले होते. त्यामुळे मी तर आहे आणि आज काय होते त्या आनंदामध्ये आणखीन एक भर पडतीये, त्याचाही मला आनंद आहे. प्रत्येक त्याकरता असं मी तुम्हाला सांगतो, तो का आनंद आहे, कशा करता काय ते मला नमूद करायचं आहे म्हणून मी इथं खरं तर उभी आहे. मी बाकी कुठल्याही विषयावर किंवा कुठल्याही त्यांच्या पुस्तकावर काहीही बोलणार नाही. फक्त एकच बोलणार आहे आणि ते सुद्धा असं की जीए द लॉस्ट पॅराडाईज हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक म्हणजे अगदी अनोखं आहे हे पुस्तक. आणि त्याच्यासाठी महेश शेटे यांचं अभिनंदन करण्याकरता मी फक्त उभी आहे. बाकी मला काहीही सांगायचं नाही आहे. आणि ते यासाठी की पुस्तकाच्या लेखनाकरता शेट्टींनी बरेच अथक परिश्रम घेतले आहेत, बराच वेळही दिलेला आहे. प्रसिद्धी मिळवण्याकरता लेखन संपवायचं असा स्वार्थी हेतू त्यांचा अजिबातच नव्हता. उलट त्यांचा प्रामाणिक हेतू वाखाणण्याजोगा आहे. जीएनचे लेखन म्हणजे अनादिकालाचे ठिकाणाकडून दुर्बोध दुर्घट वाट असा बऱ्याच जणांचा जो समज आहे, तो त्यांचा गैरसमज त्यांना दूर करायचा होता. आणि त्या उदात्त हेतूने त्यांनी या पुस्तकाचं रूपच बदलून टाकलं. जीएनवर आलेल्या लेखातून, परीक्षणातून, संदर्भातून आणि त्यांच्या पत्रातून त्यांनी सगळा संदर्भ घेऊन हे पुस्तक तयार केलं आहे. आणि या मिश्र आकारामधून त्यांनी चरित्रात्मक पुस्तक तयार केलेलं आहे, चरित्रात्मक पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री भानू काळे, अध्यक्ष रामदास भटकळ आपले विचार मांडणारच आहेत.
शिवाय डॉक्टर वंदना बकुल कुलकर्णी या पुस्तकाचे सविस्तर परीक्षण करणार आहेत. आपण सर्वजण त्याची उत्सुकतेने वाट पाहत असणार. त्यामुळे जास्त पावसाळ न लावता मी इथं थांबणं उचित होईल. फक्त थांबताना एवढंच सांगते की माझी आणि शेट्टींची इच्छा आहे की जे प्रेमींनी या पुस्तकात जरूर आस्वाद घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद नंदाताई. मी लेखक महेश शेटे यांना विनंती करते की या प्रसंगी त्यांना काय वाटतंय, त्यांच्या काय भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त कराव्यात. मी काही वक्ता नाही आहे, हे सगळं माझं भाषण वाचून लिहून आणलं आहे, तेच वाचणार आहे. अध्यक्ष महाराज, मंचकावरील उपस्थित मान्यवर व जमलेल्या सर्व जैन प्रेमींना तिथं सर्वप्रथम अभिवादन करतो आणि जैनच्या स्मृतीला वंदन करून माझे मनोगत सादर करतो. माझ्या विनंतीला मान देऊन ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकर, ज्येष्ठ संपादक भादू काळे आणि प्रमुख वक्त्या डॉक्टर बकुल कुलकर्णी यांनी या कार्यक्रमासाठी येण्याचे मान्य केले. या तिन्ही मान्यवरांचा मी आभारी आहे. तसेच गौरी देशपांडे यांनी देखील माझ्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचे मान्य केले. त्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे. जे द लॉस्ट पॅराडाईज हे पुस्तक आज माझ्यासाठी प्रकाशित होणार आहे, ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. जैनची बहीण नंदा पैठणकर यांना भेटल्यानंतर माझ्या लिखाणाची रूपरेषा दाखवली. त्यातील चरित्रात्मक ढाचा पाहून हे पुस्तक प्रकाशित होण्यासाठी त्यांनी मला वेळोवेळी सहाय्य केले. यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या प्रयत्नाला पॉप्युलर प्रकाशनाने संधी दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. जैनच्या कथासंग्रहांची नावे या पुस्तकातील प्रकरणांना देणे उचित ठरेल काय, यावर मी बराच विचार केला. तेव्हा त्यांच्या कथासंग्रहांच्या नावातून त्यांच्या विचाराचा, वाचनाचा, लेखनाचा आणि एकूण जीवनाचा प्रयास प्रकट होत आहे असे वाटून त्यांचा क्रम लावला. त्यांचा निळा सावळा, पारवा, रक्तचंदन आणि हिरवे रावे या संग्रहातील कथातून सामान्य माणूस म्हणून जगताना त्याच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, चिंता, अपयश, हतबलता, क्लेश, पश्चात्ताप, अपराधगंड, संघर्ष यांचे दर्शन मनाला हेलावणारे आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाबाबत त्यातील एक तरी अनुभवावी असे म्हटले जाते. त्याप्रमाणे जैनच्या एखाद्या कथेतून आपल्या मनात संवेदनाचा अनुभव येतो काय? कथा वाचून जर अन्य व्यक्तीचे दुःख समजले तर वाचकांच्या मनात संवेदना जागृत होते. जैनचे उत्तर काळात प्रसिद्ध झालेले कथासंग्रह म्हणजे काजळमाया, रमणपुरा, सांदसपूर आणि पिंगळावेळ यातील प्रत्येक कथा भिन्न स्वरूपाची असून त्यातून त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडते. या कथात तत्वज्ञानाबरोबर त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यावरील भाष्य आणि चिंतन यांचे जणू विश्वदर्शन घडते. पुस्तकाचे शीर्षक ठरवताना अनेक पर्याय मनात आले होते. मात्र जे लिहिलेल्या माणसे, अर्भाट आणि चिल्लर त्या पुस्तकातच ते विठ्ठल या व्यक्तीविषयी लिहितात. आयुष्यातील अनेक दिवस विठ्ठलशी बांधले गेले होते, पण तो आपल्याला इतका जवळचा होता हे तो निघून जाईपर्यंत मला कळलेच नाही. तो आता कधी भेटणार नाही, येणार नाही. याचप्रमाणे याची मनावर कायमची लागणी पडली. द ओनली पॅराडाईज, द ओनली न्यू पॅराडाईज इज द लास्ट पॅराडाईज. याचप्रमाणे आपली कर्मभूमी धारवाड कायमची सोडून पुण्यात राहायला आल्यावर धारवाडमध्ये व्यतीत केलेल्या काळाबद्दल जैने हेच वाक्य कवी ग्रेस यांना लिहिलेल्या एका पत्रात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे जैनच्या संदर्भातही ते लिहित होते तेव्हा असे दर्जेदार साहित्य सातत्याने वाचायला मिळणार आणि तो आनंद भविष्यातही असणार असे वाटत होते. परंतु जे वयाच्या अवघ्या 64 वर्षी जगातून निघून गेले, त्यांच्या सिद्धस्थ लिखाणातून अनुभवलेला स्वर्गीय वाचनानंद यापुढे कधीही मिळणार नाही ही जाणीव आजही मनाला व्याकुळ करणारी आहे. आणि या आधारावर मी माझ्या पुस्तकाचे शीर्षक
GA द लॉस्ट पॅराडाईज असे ठरवले. मला या व्यासपीठावर माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद सर. आज उपस्थित असलेल्या मान्यवरांविषयी बोलत असताना त्यांच्या मोठ्या कारकिर्दीचा आणि कर्तृत्वातल्या नेमका कोणता भाग वेचावा आणि तुमच्यासमोर मांडावा हा एक प्रश्नच होता. अर्थात ही सगळीच नावं खूप मोठी सुपरिचित आहेत आणि आपण सगळे साहित्यप्रेमी इथे जमलेलो आहोत. आजच्या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून लेखक, प्रकाशक, गायक असलेले पॉप्युलर प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत रामदास भटकळ सर आपल्याला लाभलेत. मला असं कळलं की वयाच्या 17व्या वर्षी 1952मध्ये प्रकाशन व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं आणि आता 90 पार केल्यानंतर सुद्धा सर त्याच उत्साहाने या क्षेत्रात कार्यरत आहेत. पॉप्युलर प्रकाशनाची नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या 100 वर्षामध्ये अनेक इंग्रजी आणि मराठी वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचं प्रकाशन पॉप्युलरनं केलं. मराठी पुस्तकांच्या मलपृष्ठावर ब्लर्ब देण्याची प्रथा सुरू करण्याचं पूर्ण श्रेय यांना जातं. पुस्तकं खरेदी करतानाची पहिली पायरी ब्लर्ब वाचणं ही असते, तर त्याचा उगम हा इथे झाला आहे. कुसुमाग्रज, GA, कवी ग्रेस, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्यापासून कवी सौमित्र, कृष्णात खोत, राही अनिल बर्वे अशा अनेक पिढ्यांमधल्या साहित्यिकांचं साहित्य आपल्यापर्यंत पोचवण्याचं अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं काम रामदास भटकळ सर पॉप्युलर प्रकाशनामार्फत करत आले आहेत, करतायत. सर महात्मा गांधींचे, त्यांच्या विचारांचे अभ्यासक असून गांधी आणि कस्तुरबा यांच्या संबंधी जगदंबा हे त्यांनी एक नाटक लिहिलं आहे. शिवाय त्यांच्या मित्रपरिवारावर, गांधीजींच्या मित्रपरिवारावर मोहनमाया हे एक पुस्तक लिहिलं आहे. जिक्सॉ, जिव्हाळा, रिंगणाबाहेरून, पॉप्युलर रीती पुस्तक ही त्यांची इतर काही सुपरिचित पुस्तकं. मी सुरुवातीलाच गायक असा उल्लेख केला, ती खरंच एक विशेष बाब आहे. मला वाटतं वयाच्या 45व्या वर्षी सरांनी भारतीय रागदारीचा अभ्यास करून आत्तापर्यंत जवळपास 100पेक्षा जास्त मैफिलींमध्ये आपलं गाणं सादर केलं आहे. मी महेश शेटे यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष श्रीयुत रामदास भटकळ यांचा सत्कार करावा. फोटो घ्यायचा आहे. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी संपादक भानू काळे सर हे मराठी साहित्यातलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा वाचनाचा व्यासंग उदंड आहेच, त्यांनी दीर्घकाळ पत्रकारितासुद्धा केली आहे. लोकसत्तेमध्ये त्यांची भाषासूत्र ही लेखमाला अतिशय लोकप्रिय झाली. मराठी भाषेत सहज रुळलेल्या शब्दांचा उगम आणि त्याद्वारे मराठी भाषेची झालेली समृद्धी या विषयावरची ही लेखमाला होती. सरांनी अनेक प्रकारचं लेखन केलं आहे. गंध अंतरीचा हे ललित चिंतन या पुस्तकात काही अंतर्मुख करणारं असं त्यांचं ललित चिंतन आहे. कॉम्रेड आणि तिसरी चांदणी या त्यांच्या कादंबऱ्या, अंतरीचे धावे, बदलता भारत ही वैचारिक विषयांवरची पुस्तकं. शिवाय 3 चरित्र महत्त्वाची त्यांनी लिहिली आहेत. अंगारवाटा शोध शरद जोशींचा, हे शरद जोशींचं चरित्र. अजूनी चालतोची वाट हे रावसाहेब शिंदे यांचं चरित्र. एक आधुनिक भगीरथ हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं चरित्र ही त्यांची लेखन संपदा.
एक महत्त्वाचा उल्लेख म्हणजे अंतर्नाद मासिक. माणूस सत्यकथा सोबत या मासिकांनंतर अतिशय सशक्तपणे साहित्याची परंपरा चालवणारं मासिक म्हणजे अंतर्नाद. या अंतर्नाद मासिकासाठी भानू काळे सरांनी घेतलेली मेहनत, त्यांचं व्रत, ध्यास, कष्ट हे अतिशय मोलाचं योगदान आहे मराठी साहित्यासाठी. मी अध्यक्ष रामदास भटकळ सरांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुणे भानू काळे सर यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी SNDT आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथं MA अनेक वर्ष मराठी साहित्याचं अध्यापन केलं. सध्या त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात PhDसाठी मार्गदर्शन करतात. त्यांची एकूण 7 संपादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातलं एक म्हणजे संपादित सानिया आणि दुसरं निवडक मंगला गोडबोले. पंडिता रोहिणी भाटे या कथक नृत्यांगना, त्यांच्यावरचं चरित्र वंदनाताईंनी लिहिलं. त्याचं नाव रोहिणी निरंजनी. रोहिणी निरंजनी या पुस्तकाला 2021-22चा अतिशय मानाचा असा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारानं या पुस्तकाला सन्मानित करण्यात आलं आहे. भाषांतरित साहित्याला उत्तेजन देणारं एक त्रैमासिक केल्यानं भाषांतर या मासिकाच्या त्या शैली संपादक आहेत. शिवाय संवाद सेतू या अतिशय लोकप्रिय अशा दिवाळी अंकाच्या त्या संपादक आहेत. याखेरीज मराठी साहित्यावर आधारित अभिवाचनाचे कार्यक्रम करणं, ललितलेखन, कथालेखन यांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेणं, विविध दृकश्राव्य माध्यमं, माहितीपट, लघुपट यासाठी संहिता लेखन करणं, त्याचं सादरीकरण करणं, मराठी भाषेच्या वेगवेगळ्या अंगांना उत्तेजन देणारं हे कार्य हे एक मोठं योगदान आहे असं मला वाटतं. मी संपादक भानू काळे सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आजची प्रमुख उपस्थिती नंदाताई पैठणकर. जीए एक माणूस म्हणून कसे होते हे सांगणारं प्रिय बाबू अण्णा हे पुस्तक नंदाताईंनी लिहिलं आहे. शिवाय प्रिय जीए स न विवी हे पुस्तक संपादित देखील केलं आहे. त्यांच्या प्रेमळ, रुजू, मऊ स्वभावामुळे पुण्यातील साहित्य वर्तुळात एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहेच. शिवाय जीएंचं साहित्य त्यांच्या उत्तरार्धातही सगळ्यांपर्यंत पोचत राहावं, ते नव्यानं वाचलं जावं, त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या कलाकृती घडत राहाव्यात यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात आणि तसा प्रयत्न करू बघणाऱ्या प्रत्येकालाच त्यांचा एक खंबीर असा पाठिंबा असतो. मी या कार्यक्रमाचे आयोजक केदार शेटे यांना विनंती करते की त्यांनी नंदाताई यांचा सत्कार करावा. लेखकाचा परिचय त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या मनोगतातून तर झालाच आहे. तरी ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या नाहीत त्या मी सांगते. ते व्यवसायानं निवृत्त आर्किटेक्ट आहेत. अनेक वर्ष ते जीएनच्या साहित्याचे अभ्यासक राहिलेत. जीए द लॉस्ट पॅराडाईज हे त्यांचं पहिलं जीएनचं चरित्रात्मक पुस्तक आज प्रसिद्ध होतं आहे. या पुस्तकासाठी त्यांना पॉप्युलर प्रकाशनासारखे ख्यातनाम प्रकाशक लाभलेत. ही फार मोठी गोष्ट आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील आज त्यांचं जे पदार्पण होतं आहे त्यासाठी सर आम्हा सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा, तुमचं अभिनंदन. मी अध्यक्ष रामदास भटकळ यांना विनंती करते की त्यांनी महेश शेटे सरांचा सत्कार करावा.
धन्यवाद सर. आता आजच्या प्रमुख प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे वळूयात. मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संपादक भानू काळे सरांना विनंती करते की त्यांनी GA द लॉस्ट पॅराडाईज या पुस्तकाचं जाहीर प्रकाशन करावं. महेश शेटे लिखित द लॉस्ट पॅराडाईज. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर वंदना बोकेल कुलकर्णी यांना मी विनंती करते की पुस्तकाविषयी त्यांनी आपल्याशी बोलावं. नमस्कार. मुळामध्येच GA कुलकर्णी हा आयुष्यभर शोध घेतला तरी दशांगुळे उरणारा लेखक आहे. त्यामुळे कितीही अभ्यासकांनी कितीही वेळा आणि कोणत्याही काळात त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो हवाच आहे, त्याचं स्वागतच आहे. त्यामुळे महेश शेटे यांनी लिहिलेल्या GA द लॉस्ट पॅराडाईज या पुस्तकाचं मी मनःपूर्वक स्वागत करते. महेश शेटे यांना अनेक वर्ष, म्हणजे नेमकं सांगायचं तर मॅट्रिकच्या वर्षामध्ये असल्यापासून GA नावाच्या गारुडानं झपाटलं होतं. ऑर्फियस ही GAंची त्यांनी पहिली वाचलेली कथा. म्हणजे कसं आहे ना की पायरीने शिखरावर जाण्याच्या ऐवजी थेट एकदम शिखरावरच उतरावं, तसं ऑर्फियस त्यांच्या वाटेमध्ये आली आणि ती वाचल्यावरती स्वाभाविकच कोणीही संवेदनशील माणूस झपाटून जातो तसे तेही झपाटून गेले आणि तेव्हापासून सतत GA हा त्यांच्या ध्यासाचा विषय होता. GA या लेखकाच्या शोधाची एक वेगळी वाट त्यांना या सगळ्या वर्षांमध्ये गवसली. त्या वाटेनी त्यांच्या हाती काय लागलं हे त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलं आहे. गंमत बघा, द लॉस्ट पॅराडाईज हे शीर्षक त्यांनी का दिलं ह्याच्याविषयी ते थोडंसं बोलले, पण हे सगळं पुस्तक वाचून झालं की आपल्या लक्षात येतं की हा निष्कर्ष देखील आहे त्यांच्या संबंध मांडणीचा. महेश शेटे काही रूढार्थानं समीक्षक किंवा मराठी साहित्याचे अभ्यासक नव्हेत. आत्ताच गौरींनी उल्लेख केला तसं आर्किटेक्ट म्हणून त्यांनी आयुष्यभर व्यवसाय केला आणि तो करत असताना आपलं वाचन वेड कसोशीनं जपलं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून निवृत्तीनंतर GA समजून घेण्याचा हा शोध प्रयत्न त्यांनी आपल्यासमोर पुस्तकरूपाने मांडला आहे. हा शोध प्रयत्न शब्द मला अतिशय आवडला, कारण तो त्यांच्या हेतूवर तर प्रकाश टाकतोच, पण त्याच वेळेला हा प्रयत्न आहे ह्याची जाणीवही जागी ठेवतो. कशाचा आहे हा शोध? तर हा अर्थातच GA या लेखकाचाही आहे आणि त्यामागच्या व्यक्तीचा देखील आहे. GAंसारखा लेखक जो स्वतःविषयी कधीही बोलत नसे, लिहित नसे, कोणाला भेटत नसे फारसा, सभा संमेलनं, मुलाखती ह्या सगळ्यांपासून कायम दूर राहणं ज्यांनी पसंत केलं, असं स्वतःचं खाजगीपण जपणारा जो लेखक असतो, नेमाड्यांच्या भाषेत बोलायचं तर ज्यांचा लेखकराव झालेला नाही असा अतिशय उग्र प्रतिमेचा लेखक, त्याचा शोध घेणं ही नेहमीच अवघड अशी बाब असते. तरीही GAंचं वाचकावरती असलेलं जे गारुड आहे, त्यांचा जो प्रभाव आहे, आणि मी तर त्याला एक प्रकारचं चेटूकच म्हणते की ते धरून ठेवतात चांगल्या वाचकाला, तर ह्या सगळ्या जबरदस्त अशा ताकदीमुळे अनेक जण पुन्हा पुन्हा आपल्या वाटांनी GAंच्या गाभ्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करत राहिले. प्रत्येकाची वाट अर्थातच वेगळी. इथे मराठी साहित्याचे रसिक वाचक बसलेले आहेत, त्यांना माहिती असणार की वडेरांनी GAंच्या अर्पणपत्रिकांच्या वाटेनी GAंपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. यार्दी आणि वरेड यांनी परिसर यात्रा धारवाड बेळगाव परिसरातली करून तो परिसर आणि GA हा अनुबंध शोधायचा प्रयत्न केला. पाडळकरांनी रमल खुणामधून काही कोडी उलगडून बघितली आणि तेही अलीकडेच. दभी कुलकर्णींसारख्या मर्मज्ञ समीक्षकानं, माधव अस्वलांसारख्या आस्वादक अभ्यासकानं आणि धो वि देशपांडे यांच्यासारख्या व्यासंगी रसज्ञ विद्वानानं GAंना विविध अंगांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यालाही ते देण्याचा प्रयत्न केला. तरीही GAंविषयीचं कुतूहल काही शमत नाही. सगळंच उलगडलं असंही वाटत नाही. म्हणूनच
नव्या वाटेनं नव्यानं पुन्हा पुन्हा जी एनकडे जायला अभ्यासक उद्युक्त होतात. 2च वर्षांपूर्वी जी एनच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये अंमळनेरच्या भरतसिंह पाटील यांनी अधिबंधात्मक समीक्षेच्या अंगानं जी एनच्या कथा उलगडण्याचा एक अतिशय उत्तम प्रयत्न केलेला आहे. वास्तविक कुठल्याही लेखकाचं लौकिक चरित्र आणि त्याचं लेखन याच्यात एकास एक संबंध शोधणं हा भाबडेपणा आहे. त्या वाटेवर भरपूर सकवे देखील असतात. शिवाय ती वाट अनेक वेळेला लेखकावर आणि त्याच्या लेखनावर अन्याय करणारी देखील ठरू शकते. तो मोह शेटे यांनी टाळला आहे, म्हणून सगळ्यात आधी मी त्यांचं अभिनंदन करते. शेटे यांची ही शोधयात्रा खरोखर रोचक झाली आहे. 2 कारणं आहेत. पहिलं कारण अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो शोधाचा विषय साक्षात जी ए हा आहे. जी एनच्या वाचकावरती मगाशी उल्लेख केला तसं जी एनचं चेटूक असतंच, आणि दरवेळी जी ए त्यांच्या वाचकाच्या झोळीत नवं आकलन टाकत असतात, त्याला कधीही विनमुख करून पाठवत नाहीत. त्यामुळे जी ए ह्या विषयामध्येच एक चुंबकीय शक्ती आहे असं मला वाटतं. दुसरं कारण असं की जी एनच्या कथा त्यांनी लिहिलेली प्रचंड पत्र आणि माणसं अर्भाट आणि चिल्लरसारखं त्यांचं काहीसं आत्मपरलेखन याची या लेखकानं घातलेली सांगड, ती करताना त्यांनी खरोखर अथक परिश्रम घेतलेले आहेत. आणि हे जन्मभराचा ध्यास असल्याखेरीज शक्य नाही आहे, हे तुम्हाला सगळ्यांना पुस्तक पाहिल्यावरती लक्षात येईल. अशा प्रकारे अशा वाटेनं अद्याप तरी जी एनपर्यंत कोणी पोचलं नाही, म्हणून या विषयाचं आणि या मांडणीचं वेगळेपण आहे. पण तेच केवळ कारण नाही, तर शेटे यांनी आपला हा तर्क, आपले निष्कर्ष फार नम्रपणे मांडलेत. कुठेही जी एनच्या खाजगीपणाला अग्रही च गालबोट लागणार नाही याची कसोशीनं काळजी या लेखकांना घेतली आहे. म्हणजे काय केलं आहे त्यांनी, तर आपलं कुतूहल आणि आपल्याला पडलेले प्रश्न यांची उत्तरं शोधण्याची नेमकी दिशा पकडण्याचा प्रयत्न केला आहे. जी एनच्या लेखनाचं एका विशिष्ट दृष्टीनं केलेलं हे संकलन आहे. आणि ते करताना शेटे यांनी एक आकृतिबंध मनाशी संकल्पिला आहे. आश्चर्य नाही की ते आर्किटेक्ट आहेत, त्यामुळे सुरुवात आकृतिबंधानं होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. आणि या आकृतिबंधात जी एनचं बालपण, त्यांनी केलेली प्राध्यापकी, त्यांनी घेतलेली आपल्या कुटुंबाची जबाबदारी, त्यांचं लेखन, त्यांचे प्रकाशक लेखक संबंध, जी एनचा प्रचंड पत्रव्यवहार आणि अशा एकेका आशयसूत्रानुसार संकलित केलेली 15 प्रकरणं या पुस्तकामध्ये आहेत. या सगळ्याला स्वतःच्या निवेदनाची थोडीशी जोड देत, तर्काची आणि मतांची अशी पुष्टी देत त्यांनी जी एनच्या कथांमधली पात्र, जी एनच्या कथांमध्ये येणारा परिसर, त्यांच्या पात्रांचे संवाद, त्यांच्या कथांमधल्या निवेदकाचं भाष्य, चिंतन, हे सगळं आणि त्याच वेळेला पत्रांमधून वैयक्तिक म्हणजे प्रथमपुरुषी मी या रूपामध्ये व्यक्त होणारे जी ए, माणसे अर्भाट आणि चिल्लर या आत्मपर लेखनामधून जाणवणारे दिसणारे जी ए, ह्या सगळ्यांच्या पुनर्रचनेमधून या पुस्तकाचा आकृतिबंध आकाराला आला आहे. बारकाईनं आणि अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी हा सगळा प्रपंच मांडला आहे. आणि म्हणूनच ह्याला मी एक प्रकारचा संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध स्वरूपाचं लेखन असं म्हणेन. म्हणजे बघा, प्रबंध लेखनाला एक गृहीतक असतं. इथे ते आहे अर्थातच शीर्षकामध्ये, जी ए द लॉस्ट पॅराडाईज. प्रबंधामध्ये पुराव्याशिवाय एकही विधान न करण्याची प्रबंध लेखकाची प्रतिज्ञा असते. संशोधनाची एक पद्धती त्याला पाळावी लागते. सुरुवातीला म्हटलं तसं शेटे हे रूढ अर्थाने साहित्याचे अभ्यासक किंवा विद्यार्थी नसूनही त्यांनी शक्य तितकी ही पद्धत पाळली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विषयावरती डोळस प्रेम असणं. डोळस आणि वस्तुनिष्ठ या शब्दांमध्ये थोडा फरक आहे. वस्तुनिष्ठ या शब्दामध्येच थोडासा अलिप्तपणा, थोडासा कोरडेपणा आहे. या उलट डोळसमध्ये स्वच्छ दृष्टीबरोबरच डोळ्यामधला निरंतर ओलावा देखील आहे. शेटे यांनी प्रेमानं आणि डोळसपणे हा संशोधन प्रकल्प तडीला नेला आहे. आपल्या आवडीचा जो विषय आहे त्याचा सवडीने अभ्यास करून शांतपणे, निवांतपणे, कुठलीही घाईगडबड न करता, कोणत्याही स्पर्धेत न उतरता तो सगळा अभ्यास त्यांनी ग्रंथरूपाने मांडला आहे. जी ए समजून घेण्याची ही एक वेगळी वाट त्यांनी आपल्या रसिकांना दाखवली आहे, म्हणून त्यांचं खरंच मनापासून कौतुक. शिवाय
या ग्रंथाला जोडून त्यांनी काही परिशिष्ट जोडलेली आहेत या ग्रंथाला. त्यामध्ये त्यांनी काही अभ्यासकांचे लेख पुनर्मुद्रित केले आहेत. ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. GNचा एक लेख त्यांच्या पश्चात नंदाताईंना सापडला, जो त्यांनी आपल्या कथालेखनाविषयी लिहिला होता. त्याचंही आपल्याला पुनर्मुद्रित स्वरूप या ग्रंथामध्ये वाचता पाहता येईल. शिवाय GNच्या पुस्तकांची यादी, GNवर लिहिले गेलेले लेख, त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकं यांची देखील यादी त्यांनी परिशिष्टामध्ये जोडली आहे. मी ह्याला यादी असंही जाणीवपूर्वक म्हणते आहे, कारण सूचीशास्त्रानुसार त्याला सूची नाही म्हणता येत. पण त्यांनी काही बिघडतही नाही. पण हा सगळा तपशील जाणीवपूर्वक दिल्यामुळे या ग्रंथाचं संदर्भ मूल्यसुद्धा वाढलेलं आहे. एकूण 15 प्रकरणं मगाशी उल्लेख केला तसं या ग्रंथात आहे. 4 परिशिष्ट आणि संदर्भ ग्रंथांच्या याद्या असा भरगच्च ऐवज 300 पानांचा या पुस्तकामध्ये आहे. GNच्याच पुस्तकांची शीर्षकं त्यांनी एकेका प्रकरणाला योजलेली आहे. त्याच्यामध्ये मला शेटे यांची विचक्षणता आणि रसज्ञता ही दिसते. म्हणजे GNची शीर्षकं हा खरंच स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, जसा त्यांच्या अर्पण पत्रिका हा आहे. पण ह्या शीर्षकांचा आणि GNच्या जगण्या लिहिण्याचा अनुबंध कसा जोडता येतो, हे एका विशिष्ट तऱ्हेने केलेला विचार आणि काम, आणि त्याला प्रातिभ निर्मिती म्हणतात, अशा प्रकारचं ते आहे असं मला वाटतं. 2-3च उदाहरणं देणारे 15च्या 15 प्रकरणांचा परामर्श घेणं अवघड आहे. सोनपावले या पहिल्याच प्रकरणामध्ये त्यांनी GNच्या बालपणाचा शोध घेतला आहे. तुती, राधी, चैत्र आणि कैरी या GNच्या 4 कथांच्या अनुषंगाने GNचं बालपण कसं गेलं असावं याचा तो शोध आहे. तो बहुवंशी पटणार आहे, कारण GNच्या लेखनामध्ये वारंवार येणारी गाय, त्यांचा कबूतर पाळण्याचा छंद, आई, मावशी किंवा घरातल्या एकूणच गृहिणी पद सांभाळणाऱ्या स्त्रियांविषयी ज्या आत्मीयतेने GN कायम लिहितात ते उल्लेख, बेळगाव, धारवाड इथली घरं, त्या घरांची अंगणं, त्या घरांच्या अंगणामध्ये असणारी काही विशिष्ट झाडं, या सगळ्यांचा या विशिष्ट दृष्टीने या लेखकांनी विचार केला आहे. लहान वयामध्ये आलेलं पोरकेपण, एकटेपण, शाळेमधले सहकारी, विद्यार्थी आणि काही शिक्षक यांच्याविषयीच्या अतिशय जिव्हाळ अशा आठवणी, बहिणींची लाभलेली आतड्याची माया, हा खास GNचा शब्द आहे, आतड्याची माया म्हणतात त्याला, आणि लहानपणापासूनच असणारी अत्यंत तीव्र अशी संवेदनशीलता, या सगळ्याचा शोध तितक्याच तरलपणे आणि मुख्य म्हणजे अनाग्रही वृत्तीनं शेटे यांनी घेतला आहे. GNच्या अनेक कथांची आणि कल्पनांची मायामुळं, हाही शब्द फार मला आवडला आहे, मायामुळं शोधण्याचा प्रयत्न रमलखुणा या प्रकरणात आहे. GNच्या कथांमध्ये अनेक वेळेला अंधश्रद्धा दिसतात असा एक आक्षेप घेतला जातो. तर GNच्या मनामधल्या या श्रद्धा अंधश्रद्धेचे जे प्रदेश आहेत त्याविषयी त्यांना पडलेले प्रश्न, त्यांची पूर्ती किंवा त्यांची उत्तरं कशी शोधायची ह्याच्याबद्दल GNनी केलेला विचार, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. हिरवा रावा, हिरवे रावे हे शीर्षक GNनी बालकवींच्या एका कवितेमधनं घेतलेलं आहे. दुखवुनी उडाला जीवा, मायेचा हिरवा रावा अशी ती ओळ आहे. आणि त्याचा संदर्भ घेऊन या लेखकांनी असं लिहिलं आहे की या राव्याला, म्हणजे GN नामक राव्याला, प्रसिद्धीच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त होण्याची कधीही इच्छा झाली नाही. वयाच्या अवघ्या 64व्या वर्षी वाचकांचा जीव दुखवून हा मायेचा रावा उडून गेला. अशा प्रकारची ललित मांडणी या पुस्तकामध्ये ठाई ठाई दिसते आणि त्यामुळे या पुस्तकाची वाचनीयता वाढली आहे. ओंजळधारा या शीर्षकाच्या प्रकरणामध्ये त्यांनी GNच्या लेखनातली अतिशय सुंदर अर्थपूर्ण अवतरणं एकत्रित केली आहेत. ती सगळी एकत्रितपणे वाचताना मजा वाटते. आपल्याला GN वाचलेले असतात त्याच्यामुळे काही ना काही त्याच्यातलं आठवत राहतं आणि त्या त्या कथांचे संदर्भ मनामध्ये जागे होतात आणि आपण थक्क होऊन जातो, कारण इतकी ती झगझगीत, हा पण GNचा खास आवडता शब्द, झगझगीत प्रकाश टाकणारी अशी ती अवतरणं आहेत. ती सगळी एकत्रित स्वरूपामध्ये वाचायला मिळणं हा पण एक सुखद धक्का या पुस्तकाने दिला. GNच्या चित्रकलेच्या आवडीबद्दल, ते स्वतः काढत त्या चित्रांबद्दल आणि जागतिक दर्जाचे जे चित्रकार होते त्यांच्याविषयीची GNची काय मतं होती ही एकत्रित स्वरूपात वाचायला मिळणं ही पण या पुस्तकाची एक उपलब्धी आहे असं मला वाटतं. लग्न या विषयावरची GNची मतं नीटपणे जाणून घेऊन त्यांनी एकटं राहण्याचा निर्णय का घेतला असावा, किंवा माणूस घाणेपणाचा आरोप GNवरती अनेकदा केला गेला, त्याच्या मुळाशी जाऊन वस्तुस्थिती नेमकी काय असेल याचा GNच्या साहित्यामधून घेतलेला शोध मला महत्त्वाचा वाटतो. अनाठायी कुतूहलाला फाटा देऊन खरोखर एका मनाच्या आंतरिक ओढीनी तिथपर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न आहे, म्हणून मी त्या शोध प्रयत्न या शब्दाला पुन्हा एकदा दाद देते.
जीएनची अनेक विषयांवरची मतं, त्यांच्या आठवणी, क्वचित कधीतरी त्यांनी स्वतःच्या लेखन प्रेरणा किंवा आपल्या कथांची बीजं याच्यावरती केलेलं लेखन, ही सगळी विखुरलेली माहिती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जीएनच्या पत्रांचे 4-5 खंड आहेत मोठे मोठे. तर विविध लोकांना, म्हणजे 200-250 लोकांना जीएननी लिहिलेली पत्रं त्याच्यात संकलित केली आहेत. या सगळ्या पत्रांमधून हे संदर्भ एकत्रित करणं आणि एका आशयसूत्रामध्ये त्याची मांडणी करणं, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य. जीएनच्या भगिनी नंदाताई यांनी लिहिलेल्या 2 पुस्तकातल्या कौटुंबिक माहितीचा सुद्धा योग्य तितका वापर या लेखकांनी आपल्या लेखनामध्ये केला आहे. तरीही हे रूढ अर्थानं जीएनचं चरित्र नाही. चरित्राच्या आधारे केली जाणारी ही जीएनच्या साहित्याची समीक्षा, म्हणजे चरित्रात्मक समीक्षा देखील नाही. फार तर आपण ह्याला जीएनच्या लेखन प्रवासाची कहाणी म्हणू शकू. जीए नावाच्या एका विलक्षण लेखकाला भेटण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणू शकू. मात्र हा सगळा बौद्धिक व्यापार आणि शारीरिक श्रमाची गोष्ट ही त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि चिकाटीने केली आहे. शेट्यांची काही निरीक्षणं मला अतिशय मार्मिक वाटलेली आहेत. उदाहरणार्थ, माणूस नावाचा बेटा ही कथा म्हणजे एक बहुभुजाकृती आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर हे अगदी पटण्यासारखं आहे. किंवा प्रवासी कथेमधला त्यांचा प्रवासी म्हणतो, असली 1000 माणसांनी आपल्या अर्ध्या सोंडी खुपसलेली आणि 1000 जणांनी ढुंगण पुसलेली मलिन चिंध्यांसारखी वाक्य मी कधीच वापरत नाही. मला शब्द हवेत नव्या नाण्यांसारखे कलदार. मला वाक्य हवं ते सुरीच्या धारेसारखं स्वच्छ जिवंत. यावर लेखक असं लिहितो की जीएनच्या कुठल्याही लिखाणामधून आपल्याला प्रकर्षाने त्यांच्या भाषाशैलीचे, त्यांच्या शब्दनिवडीचे हे विशेष लक्षात येतात. इथेच हेही नमूद करायला पाहिजे की कथांमधली पात्र जे बोलतात, त्यांची जी मतं व्यक्त करतात, तीच मतं लेखकाची असतात असं नाही. पण तरीही जीएनच्या भाषेबद्दल आपण सगळेजण ज्या पद्धतीने त्यांच्या भाषेच्या, त्यांच्या प्रतिमांच्या प्रेमात आहोत, ते पाहता ह्यांच्या निष्कर्षाला आपला दुजोरा सहज मिळण्यासारखा आहे. कौटुंबिक जिव्हाळा हा जीएनच्या जगण्याचा एक आधारस्तंभ होता असंही विधान लेखकांनी या पुस्तकात केलं आहे. मगाशी उल्लेख केला तसं खरोखर जीएनना आतड्याची ओढ फार महत्त्वाची वाटत होती आणि त्याला आधार, म्हणजे आपल्या प्रतिपादनाला आधार म्हणून शेट्यांनी जीएनच्या कितीतरी कथांमधल्या नात्यांचे उल्लेख केलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत. आणि मग ते अशा निष्कर्षाला आलेत की जीएनना शाश्वत स्वरूपातल्या दुःखाविषयीची जाणीव स्वतःतून वेगळी करता येत नव्हती. मला फार मोलाचं वाटतं हे. शाश्वत स्वरूपातील दुःखाविषयीची जाणीव जीएनना स्वतःतून वेगळी करता येत नव्हती. ती त्यांनी आपल्या कथांमधून मांडून जणू काही एका मोठ्या ऋणातून स्वतःला मुक्त करून घेतलं. कथा लिहिणं हा माझ्या बाबतीत जगण्याचाच एक मार्ग होता, हे जीएनच्या एका पत्रातलं वाक्य ह्याच्याशी जोडणं म्हणजेच जीए ह्या लेखकाला त्याच्या कथेतल्या दुःखाच्या सगळ्या आविष्काराला समजून घेण्याचा प्रयत्न आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे असंही मला वाटतं. व्यक्ती म्हणून लेखकाबद्दल हलकं कुतूहल बाळगणाऱ्या वाचकांना जीए कधीही प्रोत्साहन देत नसत. अनेक मार्गांनी अशा कुतूहलखोरांना ते दूर ठेवत असत. या पार्श्वभूमीवरती 200-250 स्नेही मित्रांशी असलेला जीएनचा प्रचंड पत्रव्यवहार आपल्याला अचंबित करून सोडतो. या सगळ्याची उचित दखल या लेखकानं घेतली आहे. जीएनचा एकांतवास हा चिंतनशील आणि नवसर्जक होता, पण त्याच वेळेला तो लोकांताला नाकारणारा नव्हता. हा निष्कर्ष या सगळ्या पत्रसंभारामधून लेखकाने काढला आहे. तोही तितकाच पटण्यासारखा आहे आणि त्याच्या शेवटी बट प्रिजुडायसेस डाय हार्ड असंही विषादाने नोंदवावंसं वाटलेलं आहे लेखकाला. जीए इंग्रजी वाचून मराठीत जगले आणि त्यांनी जागतिक पातळीवरचं दर्जेदार लिहिलं, तेही मराठीतच. हे आपल्या सगळ्या मराठी वाचकांचं भाग्य आहे असंही या लेखकांनी म्हटलं आहे. अशासारखी त्यांची विधानं वाचता वाचतासुद्धा वाचकाची दाद घेऊन जातात. निळा सावळा या प्रकरणामध्ये जीएननी आत्मचरित्र का लिहिलं नसेल, एकूणच चरित्र आणि आत्मचरित्र ह्या साहित्य प्रकारांबद्दल जीएनचं काय म्हणणं होतं याचा शोध त्यांनी घेतला आहे. निळा सावळा या पुस्तकाच्या संदर्भात काही वाचकांना आठवत असेल की या पुस्तकाला साहित्य अकादमीसारखा मानाचा पुरस्कार लाभला होता आणि काही तांत्रिक अडचणींमुळे जीएननी तो परत केला होता. ही सगळी कहाणी या प्रकरणामध्ये आली आहे. काजळी कशी धरली आणि त्या मानाच्या पुरस्काराचा कुलवंतपणा कसा डागाळला हे या प्रकरणामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. लेखक याच्यावरती लिहितो
एका थोर लेखकाच्या मानसिक खच्चीकरणाचा डाव वाटावा अशी ही काळी कहाणी आणि परिणामी त्यामुळे मराठी साहित्याच्या इतिहासाच्या पानावर पडलेला त्याचा तेलकट डाग कायम राहिला. जीएनच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना ऐकू येत असलेले पडघम, लाँग डिस्टन्स कॉल्स, काही सूचक घटना, काही शकून आणि या सगळ्यावरची जीएनची चिंतनं, या सगळ्याचा परामर्श सांज शकून या प्रकरणामध्ये लेखकाने घेतला आहे. आयुष्याच्या शेवटी धारवाड सोडताना जीएननी आपली सगळी पत्रं जाळून टाकली, अनेक कागद नष्ट केले. आपला खाजगीपणा इतका निकराने जपणारा माणूस एका अर्थाने आपल्याशी संबंधित माणसांना सुद्धा मोकळं करत असतो. समजून घ्यावं असं वाक्य आहे. आपल्या खाजगीपणातला इतक्या निकराने जपणारा माणूस एका अर्थाने आपल्याशी संबंधित अशा माणसांनाही मोकळं करत असतो. जीएनचा शेवटच्या दिवसामध्ये पुण्याला येण्याचा झालेला निर्णय इस्किलार कथेतल्या धीवराचं बोलणं ह्याच्याशी या लेखकाने जोडलं आहे. जीवघेणी सांगड येती असं वाचल्यानंतर आपल्याला जाणवतो, एरवी आपण इस्किलार वाचलेली असते तेव्हा हा अनुबंध लक्षात आलेला नसतो, पण इथे ह्यांनी हा लक्षात आणून दिल्यावरती सरसरून काटा येतो. या कथेतला धीवर असं म्हणतो, आज ठरलेल्या जागी ठरलेल्या क्षणी मी, हे जाळं आणि हा मासा एकत्र आलो आहे. आपल्याला विणून झालेलं वस्त्र दिसतं इतकंच, पण त्याच्या मागे असलेली गुंतागुंतीची सूक्ष्म वीण मात्र कधीही समजत नाही. जीएननी धारवाड सोडून त्यांचा अत्यंत प्रिय, तो पण त्यांच्यासाठी लॉस्ट पॅराडाईज होता, तो सोडून त्यांनी नाखुशीने पुण्यात येणं, उपचार घेणं आणि त्या उपचारांच्या दरम्यान हे घडणं, मासा, मी आणि जाळं, कमालीचा हा अनुबंध आहे असं मला वाटलं. त्याच्यातली ही दैवदुर्विलासाची गोष्ट अशी आहे की जीए गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा बोन मॅरोचा रिपोर्ट आला आणि त्यातून त्यांना ल्युकेमिया झाल्याचं समजलं. ॲलिस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड हे जीएनचं अतिशय आवडतं पुस्तक होतं. त्याच्यामधली राणी असं म्हणते की शिक्षा आधी, निर्णय नंतर, मृत्यू आधी, रोगाचं निदान नंतर. जीएनच्या बाबतीमध्ये घडलेल्या या योगायोगाला काय म्हणायचं आपण? लेखकानं ही सगळी जोडणी करताना समजेची अगदी निराळी पातळी इथे दाखवली आहे असं मला वाटतं. जीएनच्या जीवनप्रवासाचा असा अन्वय लावण्याचा हा प्रयत्न खरोखर नवीन आहे, अभिनव आहे आणि लेखकालाही त्याची यथार्थ जाणीव आहे. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की महासागरातल्या पाण्यानंच महासागराला अर्घ्य देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र जाता जाता दोन गोष्टी सांगितल्याशिवाय राहवतच नाहीत. ते म्हणजे कुणा जाणकार संपादकाची निगराणी या ग्रंथाला लाभायला हवी होती. आशय पूर्णतेला नेटक्या मांडणीची जोड फार आवश्यक असते, ती असायला हवी होती. कारण काही ठिकाणी अतिशय गोंधळाची वाक्यरचना, उद्धृत नीट न समजणं, कारण केवळ अवतरण चिन्हांचा वापर योग्य न होणं, याच्यामुळे रसहानी झाली आहे. सदोष वाक्यरचनेची दोनच उदाहरणं देते मी. याशिवाय त्यांनी वाचलेली इंग्रजी साहित्यातील प्रवासवर्णने आणि घोस्ट स्टोरीज यासारख्या गूढ व इत्यादी इतर वेगळ्या विषयावरील वाचनाचा या पुस्तकातील इतरत्र आलेला उल्लेख येथे टाळलेला आहे. प्रचंड गुंतागुंतीची आणि सदोष रचना. अशाच प्रकारचं अजून एक वाक्य, जणू आपली शब्दातून थेंबरही भावना निसटते की काय. ही दोनच उदाहरणं नाही आहेत, 15पेक्षा अधिक उदाहरणं अशी सापडत आहेत, म्हणून याचा उल्लेख इथे मी केला. असं असतंच कुठेतरी. पुढच्या आवृत्तीमध्ये ह्या सुधारणा करण्यासारख्या आहेत. खरं म्हणजे जीएनच्या वाचकांनी या पुस्तकातला बराचसा भाग वाचलेला असणारच आहे, कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं जीएनच्या साहित्यामधून हे सगळं संकलन केलेलं आहे. मग हे पुस्तक आपल्याला काय देतं, का आपण हे पुस्तक वाचायचं? तर जीएनच्या साहित्यातून त्यांच्या जगण्याच्या गाभ्याशी नेणारी एक नवी वाट हे पुस्तक आपल्याला दाखवतं. कोण जाणे या वाटेवरनं अजूनही कोणी आणखीन काही वेगळ्या शक्यतांचा शोध घेईल आणि त्याला वेगळे जीए सापडतील. त्या वाटेनं जाताना कितीतरी ठिकाणी आपल्याला खरंच हे असंच असणार अशी उमज पडते. लेखकाला जसे काही प्रश्न पडले तसे आपल्यालाही वाचक म्हणून पडलेले असतातच. आपल्यालाही निखळ कुतूहल असतं. ते शमवण्याच्या काही वाटा हे पुस्तक निश्चित दाखवतं. अर्थात जीएनसारखा लेखक हा आपल्याला पुन्हा पुन्हा हाकारणारा असतो. त्याच्या गूढ तळाशी बुडी मारून दरवेळी आपल्या आकलनाला नवी रत्न लागण्याची शक्यता असते. तेव्हा जेवढ्या बुड्या अधिक आणि जेवढ्या अधिक खोल तितकी आपलीच झोळी भरत जाणार आहे. त्यामुळे
या लॉस्ट पॅराडाईजचं मोल नक्की आहे. धन्यवाद. धन्यवाद वंदनाताई. इतक्या उत्तम तऱ्हेनं पुस्तकाविषयीची निरीक्षणं, विश्लेषण इथे मांडल्यानंतर मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्याच मनात पुस्तक वाचण्याचं एक कुतूहल निर्माण झालं आहे, ती ओढ निर्माण झाली आहे. पुस्तकाला अप्रोच करण्यासाठीची एक दिशा मिळाली असंही मला वाटतं. पुस्तक वाचण्यासाठी किंवा रुजवण्यासाठीची आमची मनोभूमी आत्ता छान तयार झाली. थँक्यू वंदनाताई. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भानू काळे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार या प्रसंगी मांडावेत. मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवरांना अभिवादन करतो. साधारण 15-20 दिवसांपूर्वी नंदाताई पैठणकर यांचा मला फोन आला होता आणि या पुस्तकाविषयी त्यांनी मला प्रथम सांगितलं. तत्पूर्वी महेश शेट्टे हे नाव काही माझ्या कानावर पडलं नव्हतं. पुस्तकही अर्थातच माझ्या ऐकवात नव्हतं, पण त्याच्या प्रकाशनाला मी यावं अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली आणि आमचा जुना स्नेह विचारात घेता मला नकार देणं अवघड वाटलं. त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये महेश शेट्टे लेखक हे किती गांभीर्यानं या कार्यक्रमाकडे बघत होते आणि या पुस्तकाकडे बघत होते हे माझ्या लक्षात आलं आणि मला त्याचं विलक्षण कौतुक वाटलं. 80 वर्षाचा एक सेवानिवृत्त प्राध्यापक नाही, आर्किटेक्ट, हा महत्त्वाचा फरक आहे, मी नंतर सांगणार होतो. एखाद्या लेखकाविषयी इतक्या आत्मीयतेने लिहितो, त्याचं प्रकाशन वगैरे सगळं आयोजित करतो, त्याच्याकरता इतके कष्ट घेतो. मला या पुस्तकाची एक प्रत मिळेल का, मला ती वाचता येईल अशी मी विचारणा त्यांच्याकडे केली होती. आणि ती एक प्रत मिळण्याकरता देखील त्यांना किती कष्ट घ्यावे लागले त्याची मला कल्पना आहे. 5 वेळा त्यांचा मला या संदर्भात फोन आला. याची रूपरेषा जी त्यांनी आखली आहे, जी आपल्यापर्यंत पोचली नसेल पण आमच्यापर्यंत ती पोचली आहे आणि त्यानुसार सगळा कार्यक्रम पुढे रेटणं हे किती अवघड याची मला कल्पना आहे. पण त्यांनी मला 16 मिनटं वेळ दिला होता, 15 किंवा 20 नाही. आर्किटेक्ट अगदी सेंटीमीटरमध्ये मोजतो ना, तसं हे त्यांचं नियोजन होतं. माझी वाचक म्हणून जडणघडण साधारण झाली ती 60च्या दशकात आणि खरोखरच मराठी कथा विश्वाकरता तो एक वसंत ऋतूच होता. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, उभा भावे आणि व्यंकटेश माडगुळकर यांची नावं तर नवकथेच्या प्रवर्तकांमध्ये प्रामुख्यानं घेतली जातात. पण त्याच वेळेला इतरही लेखक होते. शांताराम देखील लिहित होते, श्रीदा पानवरकर देखील लिहित होते आणि अर्थातच हंससारख्या दिवाळ्यांकामध्ये G.A. कुलकर्णींच्या कथा देखील आम्ही त्यावेळेला देखील वाचत होतो. या पुस्तकाच्या शीर्षकाविषयी मला त्याला एक शंका आधी निर्माण झाली होती. नंतर जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा G.A.चं ते वाक्य जे मगाशी लेखकानं उद्धृत केलं आपल्या मनोगतामध्ये, की जी माणसं गेली आहेत, दगावली आहेत, आपल्यात आता नाही, दॅट्स काइंड ऑफ अ लॉस्ट पॅराडाईज, अशा अर्थानं त्यांनी त्याची हे शीर्षक योजलेलं आहे. पण मुळात पॅराडाईज लॉस्ट हे ज्यांचं थोडंफार इंग्रजी वाचन असेल त्यांना कल्पना असेल की इंग्रजीमधलं सर्वश्रेष्ठ काव्य म्हणून पॅराडाईज लॉस्टची गणना होते. हे जॉन मिल्टन या लेखकानं 1676 साली लिहिलेलं आहे आणि तो अंध झाल्यानंतर ते प्रकाशित झालं आहे.
जॉन मिल्टनला इंग्रजी काव्यक्षेत्रामध्ये उत्तुंग स्थान आहे, टी.एस. इलियटच्याही देखील वर. त्याचं थडगं वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये आहे, ज्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता. पॅराडाईज लॉस्ट लिहिताना आणि त्याच्यावरती कॅथलिक चर्चनी बंदी घातली होती अनेक वर्ष. त्यांच्यापुढे जी संकल्पना होती त्याचा जीएनशी मी संबंध मनाशी जोडत आलो. ॲडम आणि एव त्यांचं जे ओरिजिनल सीन, ज्ञानवृक्षावरचं फळ चाखणं आणि त्यामुळे परमेश्वराने त्यांची पृथ्वी तलावर केलेली हकालपट्टी, हा पॅराडाईज लॉस्टचा विषय आहे. आणि त्याचं सगळं आशयसूत्र हे माणसाची सेल्फ विल, म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार स्वतःच्या मर्जीनुसार आपण आपलं जीवन घडवू शकतो का, ही त्याची सेल्फ विल आणि नियतिशरणता यांच्यातल्या द्वंद्वावरती आधारित आहे. हे सगळं काव्य 10 पुस्तकांचा संग्रह आहे. आणि त्यानंतर त्यांनी दुसरं जे 4 वर्षानंतर पुस्तक लिहिलं, पॅराडाईज रिगेंड, त्याच्यामध्ये त्याची पुन्हा त्याचं उत्थान आडम आणि ईवचं कसं होतं याविषयी त्यांनी मांडणी केली आहे. मार्क ट्वेनचं फार सुंदर वाक्य आहे की ॲडम आणि ईवना ते फळ चाखायची खूप इच्छा होती अशातला भाग नव्हता, पण ते फळ चाखायचं नाही असं परमेश्वराने सांगितलं होतं म्हणून त्यांनी ते चाखलं. आज्ञाभंगाचा आनंद वेगळाच असतो. जे 1987 साली त्यांचं निधन झालं, म्हणजे आज 37 वर्ष झाली. 37 वर्षानंतरसुद्धा एखाद्याला असं पुस्तक त्यांच्यावरती लिहावं असं वाटावं, हे एक लेखक म्हणून जीएनचं फार मोठं यश आहे. या पुस्तकातल्या अनेक गोष्टी मगाशी वंदना त्यांनी बोलताना सांगितल्यात. मला देखील त्या खूप भावल्या आणि मी तिकडे खुणा करत होतो. आणि माझ्या एक लक्षात आलं की त्यांनी सांगितलेली अनेक वचनं उद्धृत केलेली तिथे मी पण खुणा केल्या होत्या. याच्यात अगदी सुरुवातीला जे कोटेशनसारखं असतं ना, उद्धृत केलेल्या ओळी, त्यात त्यांनी GM विषयीची त्यांची श्रद्धा ही किती पराकोटीची आहे याचं द्योतक आहेत. सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, आर्या मयूरपंतांची, या ओळी तशा बहुपरिचित आहेत. पण तदनंतर लेखक लिहितो आणि कथेतून वाचकांचा हात धरून त्यांना अज्ञात घटनास्थळी नेणारी प्रतिभायुक्त भाषाशैली, प्रतिभावंत कथाकार GA यांची. आणि मला वाटतं भाषाशैली हे GAंचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये हे तसं गंभीर पुस्तक आहे, पण या गंभीर पुस्तकात देखील काही काही गोष्टी मला खूप आवडल्या. GAंनी ज्या अर्पणपत्रिका लिहिल्या आहेत ना, त्याच्या अनुषंगानं कोणीतरी लेखन देखील केलेलं आहे पूर्वी. पण पिंगळावेलची अर्पणपत्रिका लिहिताना त्यांच्या डोळ्यापुढे आपले वडील होते आणि त्यांनी त्यात असं लिहिलं आहे, तीर्थरूप आबांस, डोळे उघडून उठून बसत मी तुम्हाला नीट पाहण्यापूर्वीच तुमची पावले उमऱ्याबाहेर पडली होती. किती मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिरवे रावे त्याच्या अर्पणपत्रिकेमध्ये GA लिहितात आपल्या आईले उद्देशून, कैलासवासी तीर्थरूप आईस, रात्री उशिरा घरकाम करताना तुला सोबत व्हावी म्हणून लहानपणी मला समोर बसवून, तुला सोबत व्हावी म्हणून मला समोर बसवून तू पुष्कळ कथा सांगितल्यास. आता तू गेल्यावर मला त्या कथांची सोबत आहे. अशा अनेक गोष्टी या पुस्तकामधल्या मला भावल्या. म्हणजे गेले 2 दिवस माझे खूप आनंदात गेले. त्यांनी एक आठवण, वामनराव चोरघडे, मला वाटतं इथे चोरखडे नाव पडलं आहे, ते काय पडले इथे चोरखडे नाव 3 वेळा आलं आहे. म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हणालात त्याला पुस्ती देणारे हे आहे. चोरघडे त्यावेळी एका पार्टीला त्यांनी त्यांना बोलवलं होते GAंना, आणि त्याबद्दलची आठवण लिहिताना लेखक लिहितो, चोरघडे खूप काय काय नवीन नवीन माहिती मला सांगत होते. ती थरारक होती. माडगुळकर आपल्याला घाबरतात इत्यादी हकीकतही त्यांनी मोकळेपणाने सांगितली. गांधीवादी असूनही त्यांना पिण्यात रस आहे
इतकेच नाही तर पेय तोलून धरण्याचा दमही त्यांच्यात आहे. आणखी कधीतरी मला त्यांना भेटायचं आहे. त्या पार्टीत मी एकटाच 16 होतो. हा जीएनचा शब्द आहे कारण उद्धृत आहे. त्या पार्टीत मी एकटाच 16 होतो. त्यातही माझ्या कोका कोलामध्ये जीन घालण्याचा फाजील प्रयत्न जयवंत दळवीने केला. मी घेत नाही, पण असल्या 50 पार्ट्यांना हजर राहिलो आहे. त्यामुळे पहिल्या चवीतच फरक दिसताच मी तो ग्लास खुर्चीखाली ठेवला. अगदी परवापर्यंत आपली युक्ती यशस्वी झाली आहे असं दळवींचं मात्र मत होतं. अशा खूप तुम्ही वाचाय पुस्तक चार्ल्स डिकन्सबद्दल त्यांनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे जीएन या त्यांनी म्हणजे लेखकानं उद्धृत केलं आहे ते पण इंटरेस्टिंग आहे. आपण चार्ल्स डिकन्सचा आपल्याला परिचय जो असतो तो कसा डेव्हिड कॉपरफिल्ड वगैरे या कादंबऱ्यामुळे असतो. पण त्या संदर्भात त्यांनी काय निरीक्षण नोंदवलं आहे बघा जीएननी. डिकन्सने दारिद्र्याचा फार कटू अनुभव घेतला. त्याच्या लेखनात त्यातली हृदयस्पर्शी उदाहरणं आहेत. पण प्रत्यक्ष जीवनात थोडी सुस्थिती आल्याबरोबर त्याने आपल्याकडे कोणीही मदत मागायला येऊ नये म्हणून दारात 2 भयंकर कुत्रे बांधले होते. दारिद्र्याविषयीची सारी सहानुभूती, हे वाक्य महत्त्वाचं आहे, दारिद्र्याविषयीची सारी सहानुभूती त्याने निर्माण केलेल्या पात्रांनीच शोषून घेतली. यातल्या काही उद्धृतांमध्ये इट्स ओनली ह्युमन की कॉन्ट्राडिक्शन्स कशी असतात माणसाच्या स्वभावामध्ये त्याचं पण द्योतक आहे. सी.डी. देशमुख त्यांची पहिली बायको इंग्लिश होती, देखणी होती. तदनंतर त्यांनी दुर्गाबाई देशमुखांशी विवाह केला आणि त्या काही रूपाकरता प्रसिद्ध नव्हत्या. तर त्या संदर्भात जे कुलकर्णी काय लिहितात बघा. बाईंना सौंदर्याची अजिबात देणगी नाही. हे सगळे जीएनचे उद्गार आहेत. ज्यावेळी एव्हरी गर्ल इज अ क्वीन अँड एव्हरी गूज इज अ स्वान असते ते तारुण्यही संपले होते. कोणत्याही तऱ्हेचे कल्चरल ॲसेट्स नाहीत. त्यांचा विषय म्हणजे समाजसेवा. त्या बाबतीत माझी मते अत्यंत सिनिकल आहेत. जीएनचं वाक्य, स्वतःचे आयुष्य पूर्ण बरड नापीक आहे याची जाणीव झाल्यावर माणूस समाजसेवेकडे वळत असावा. नाहीतरी खरे म्हणजे स्वतःसाठी एक जन्म पुरत नाही. आता पुढचं वाक्य आहे जीएनचं वाक्य आहे पुन्हा. आणि समाजसेवेत गुंतलेल्या स्त्रिया बहुधा अत्यंत आग्रही, ठोकळेबाज व पूर्णपणे असेक्शुअल असतात. पूर्णविराम. गडकऱ्यांच्या कवितेतील मूर्ती, आता याचा संदर्भ असा आहे की सी.डी. देशमुख मॅट्रिकला पहिले आले होते, जगन्नाथ शंकरशेठ मिळवली होती आणि ICS परीक्षेत देखील ते पहिले आले होते. म्हणून रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणजे सी.डी. देशमुख. तर त्यांच्यावरती राम गणेश गडकरींनी कविता केली होती. त्याचा संदर्भ इथे आहे. गडकऱ्यांच्या कवितेतली मूर्ती अशी हैदराबादला विसर्जित झाली. यशस्वी, अयशस्वी. आता याच्यानंतर वाक्य म्हणजे एक कॉन्ट्रडिक्शन कशी असू शकते बघा. याबद्दल मत देणारे आपण कोण हेच खरे. आता आधी एवढं मतप्रदर्शन करून झालं आहे आणि त्यानंतर ते लिहितात आता याबद्दल मत देणारे आपण कोण. ओंजळधाराबद्दल मगाशी वंदनातीने उल्लेख केला. त्यातली सगळी वाक्य छानच आहेत. मला स्वतःला आवडलेली 2 वाक्य म्हणजे, अखेर आपले तीर्थक्षेत्र बहुमतावर अवलंबून न राहता स्वतःच शोधायचे असते. आणि अनेक वाक्य मला आवडलेलं, विस्तवाने हात भासतो हे इतरांकडून समजून घ्यावे, पण एक तरी चटका स्वतःचा असावा लागतो. त्याशिवाय लेखनात जिवंतपणा येणं शक्य नाही. जीएनना 64 वर्षांचं आयुष्य लाभलं, पण त्यातली शेवटची 3 वर्ष तर आजारपणातच गेली. ते पुण्यात होते. त्यामुळे जो मर्यादित त्यांना लेखनाकरता कालखंड मिळाला त्याच्यातली त्यांची निर्मिती
ही काही ते बहुप्रसव आहेत असं दाखवत नाही. म्हणजे पहिल्या 25 वर्षामध्ये त्यांनी फक्त 30-35 कथा लिहिल्या आहेत. म्हणजे वर्षाला सरासरी 2 याच्यापेक्षा काही त्यांचं लेखन जास्त नाही आहे. आणि सर्वात जास्त मला त्यांचा गुण जो आवडला तो म्हणजे त्यांनी निष्ठापूर्वक केलेली लेखन साधना. आता त्यांच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेलेले आहेत. जयवंत दळवींचा दिवाळी अंकातला ललितचा लेख आपल्यापैकी अनेकांनी वाचला असेल, कारण त्यावेळेला त्या लेखाची खूप चर्चाही झाली होती आणि लोकांना छिद्रान्वेषी लेखन खूप आवडतं मनापासून, त्यामुळे साहजिकच ते आवडलं होतं. पण हेही खरं आहे की त्याच्यात त्यांनी असं जे लिहिलं होतं ते हातकणंगलेकरांनी देखील त्यांच्या लेखनामध्ये त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. आणि जवळजवळ 2 पानं हातकणंगलेकरांचा मजकूर याच्यामध्ये आलेला पण आहे, त्यांनी पुनर्मुद्रित केलेला आहे. की त्यांना गॉसिप आवडायचं, त्यांना इतरांबद्दल जाणून घ्यायची इच्छा असायची, बघा अशा प्रकारचे उल्लेख त्याच्यामध्ये खूप आहेत. पण हे सगळं जरी असलं तरी देखील जाणीवपूर्वक स्वतःला इतरांपासून तोडून घेऊन लेखन हाच आपला श्वास आहे असं सर्वार्थाने मानून त्यांनी जी लेखन साधना केली त्या एका गोष्टीकरता देखील मला महान लेखक वाटतात. धारवाडला 25 वर्ष ज्या महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक होते त्या महाविद्यालयामध्ये त्यांचंच एक वाक्य उद्धृत करायचं, त्यांना एकही मित्र नव्हता. धारवाडच्या क्लबमध्ये ते रोज संध्याकाळी जात असत, पण तिथेही त्यांना मित्र नव्हता. फार कमी वेळा ते लोकांसमोर आले, फार कमी वेळा लोकांमध्ये मिसळले. हल्ली केवळ आपल्या मराठीतच नाही तर जगभर सगळीकडेच लेखकाला आपलं पुस्तक प्रमोट करण्याकरता झटावं लागतं. दुर्दैव आहे पण वास्तव आहे की त्यामुळे लेखकाला जनसंपर्क ठेवावाच लागतो. लेखकाला अनेक लोकांच्या संपर्कात राहावं लागतं, अनेक व्हॉट्सॲप ग्रुपचं सदस्य व्हावं लागतं आणि कुठून आपलं नाव चर्चेत राहील हे त्याला बघावं लागतं. आपल्यापैकी किती लोकांनी गेल्या 1 वर्षामध्ये 12 कथा वाचल्या आहेत, त्यांनी हातवर करावा असा प्रश्न मी विचारणार नाही, कारण मला पूर्ण कल्पना आहे की कथा या साहित्य प्रकाराची आजची परिस्थिती काय आहे. कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात गेलो तर एखादा शेल्फ फक्त कथा संग्रहाने भरलेला असतो. लोकांना मनोरंजन, सेल्फ इम्प्रूव्हमेंट अशा विषयामध्ये जास्त आस्था आहे आणि हे केवळ आपल्याकडे ते असं नाही आहे, जगभर सगळीकडेच असं आहे. अशा काळामध्ये सुद्धा ज्याला वंदना त्यांनी प्रातिभ शब्द वापरला, कल्पकतेवर अधिष्ठित अशा लेखनाचं देखील एक महत्त्व हे असतंच. ते पूर्णपणे काल्पनिक जरी असलं तरी त्याच्यातून आपल्याला वास्तवाचं भान अधिक प्रखरपणे येऊ शकतं. पाब्लो पिकासो या स्पॅनिश चित्रकाराचं एक वाक्य आहे, आर्ट इज अ लाय बट इट एनेबल्स अस टू रिअलाइज द ट्रूथ. कला हे असत्य असतं पण ते सत्याप्रत जाण्याकरता कला आपल्याला मदत करते. जीएनसारख्या लेखकांचा आजही अभ्यास करावा असं मला मनापासून वाटतं. त्याचं खरं कारण खऱ्या अर्थानं जीवनाविषयी एक आपली जाण ही प्रगल्भ करण्याचं काम जीएनसारखे कथाकार करून गेलेत. मराठीला आता माझ्यासमोर लक्ष्मीकांत देशमुख बसले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याचा काहीतरी GR का काय म्हणतात वगैरे तो देखील निघाला आहे, सगळं झालं आहे. पण खऱ्या अर्थानं भाषा अभिजात आहे किंवा नाही हे कुठला तरी IAS अधिकारी त्याच्या सही शिक्क्यानुसार ठरवत नाही, जीएनसारखे लेखक ते ठरवतात. मला वाटतं 14 मिनटं झाली आहेत ना माझी, 15-16 दिली होती, तेव्हा आता थांबतो. पण मी शेवटी एक मुद्दा मांडेन की हल्ली सामाजिक बांधिलकी हा शब्दप्रयोग सतत कानावर येत असतो. पुष्कळदा समीक्षकसुद्धा, परीक्षकसुद्धा ते पुस्तक न वाचताच आपलं मत व्यक्त करतात, त्यानुसार निर्णय घेतात. पुष्कळदा त्या लेखकाचं नाव, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या विभागातला आहे, त्याचं आशयसूत्र काय आहे, या 4-5 पहिली 2-3 पानं वाचले की ते लक्षात येतं. तेवढं बघूनच निर्णय घेतले जात आहेत. आता आपल्यापैकी किती लोकांचा तेवढ्या जवळकीने साहित्यिक विश्वाशी संपर्क आहे मला कल्पना नाही. पण तुम्ही जर आजची विद्यापीठं बघितलीत, त्यातली अभ्यास मंडळं बघितलीत, त्याच्यामध्ये समाविष्ट होणारं लेखन बघितलं
तर मी काय म्हणतो आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे आज सामाजिक बांधिलकी, तुम्ही कुठल्या विचारांचं प्रतिनिधित्व करता, या सगळ्याला अवास्तव महत्त्व प्राप्त झालं आहे. पण अशा कालखंडात सुद्धा कुठल्याही प्रकारच्या औपचारिक सामाजिक बांधिलकीपेक्षा आपल्या लेखकपणाशी असलेली बांधिलकी जपणं हे जे आपल्याला शिकवतात. आणि मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. ही संधी मला दिलीत त्याबद्दल लेखक महेश शेटे यांचं, प्रकाशक रामदास भटकळ यांचं, नंदाताई पैठणकर यांचं मी ऋण मानतो. त्यांनी मला इथे बोलवलं याबद्दल आभार मानतो. आणि रविवारची संध्याकाळ असूनसुद्धा हे सभागृह बऱ्यापैकी भरलेलं आहे याबद्दल आनंद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी श्रीयुत रामदास भटकळ सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय समारोपाचं भाषण करावं. मित्र हो, स्वतःपासून सुरुवात करणं ही काही चांगली गोष्ट नाही, पण एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट की मी आता प्रकाशक नाही. ते इतकं की हे पुस्तक इथं आल्यानंतर मी पाहिलं. हे पुस्तक मी मुंबईत पाहिलेलं नव्हतं काल मी होतो तोपर्यंत. अर्थातच मी आग्रह केल्यामुळं पॉप्युलर प्रकाशनच्या कार्यालयाने मला त्याची कम्प्युटरवर प्रत पाठवली, पण ते वाचण्याचं आता माझं ते वय नाही. त्यामुळे थोडं थोडं मी वाचलेलं आहे. मला कल्पना आहे पुस्तकाची, परंतु पुस्तक मी वाचलेलं नाही. त्यामुळे त्यातले काही मी उद्धृत करू शकणार नाही किंवा ते किती चांगलं आहे आणि काय आहे याबद्दल बोलू शकणार नाही. परंतु मी इथं आलो ते मुख्यतः दोन झपाटलेल्या व्यक्तींना बंधन करण्यासाठी. त्या दोन व्यक्ती कोण, कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल. तर पहिली गोष्ट म्हणजे नंदाताईंनी त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्त 22 कार्यक्रम केले. मी असं म्हणू शकलो असतो की त्यांनी म्हटलं आणि जैनचा कार्यक्रम म्हटल्यावर मी धावत आलो, तर हे खरं नाही. कारण त्या 22पैकी मी फक्त 3 कार्यक्रमांना हजर होतो. त्याची सुरुवात जरी उद्घाटन जरी मी केलं असलं तरी मी फक्त 3 कार्यक्रमांना येऊ शकलो. आणि पुण्यात राहत नसण्याचा तो एक फार मोठा तोटा मला जाणवला. परंतु त्यांनी आपल्या भावासाठी सगळं करणं हे कोणाला सहज वाटेल, पण खरं म्हणजे घरातल्या लोकांना असं कोणाच्या कर्तृत्वाचं महत्त्व असतं असं मी मानत नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. परंतु नंदाताई अगदी लहान असताना तिकडे गेल्या, त्यामुळे त्यांना एक कृतज्ञता वाटणं हे सहज शक्य आहे. परंतु हे केवळ वैयक्तिक नव्हे, त्यांच्या लेखनाबद्दल आणि त्यांच्या लेखन म्हणून ते किती महान आहेत ही जाणीव झाल्यामुळे त्यांनी ते कार्यक्रम केले. इतकंच नव्हे, ते कार्यक्रम इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे केले. मी आता उदाहरणार्थ ज्यावेळेला अत्रे किंवा शिरवाडकर हे नाटककार आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, सगळं काय आहे, त्यांचे कार्यक्रम करणं सोपं असतं. परंतु हे फक्त जे कुलकर्णींनी कथा लिहिल्या आणि तरीसुद्धा त्यांनी हे 22 कार्यक्रम जे केले ते इतके वेगवेगळ्या प्रकारचे होते की त्यामुळे त्यांचं ते झपाटलेपण हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यामुळं त्या दृष्टीनं त्यांना बंधन करणं हे मी महत्त्वाचं मानतो. दुसरे झपाटलेले अर्थातच आजचे लेखक महेश शेटे. त्यांचं जरी पुस्तक मी सलग वाचलेलं नसलं तर त्यांनी काय करायचा प्रयत्न केला आहे याची मला कल्पना आहे. आणि ते म्हणजे जैनचा सर्वांगीण अभ्यास त्यांनी केलेला आहे. मी आत्तापर्यंत अनेक लोक झपाटले गेले. उदाहरणार्थ धोंड विठ्ठल देशपांडे यांनी त्यांच्या कथांवर पुस्तक लिहिलेलं आहे, किंवा नियतिदान हे हिंदी भाषांतर करून जे दत्तप्रसाद दाभोळकरांनी प्रसिद्ध केलं तर ते पण झपाटलेले होते. आणि त्यांनी जैनचं अमराठी लोकांना दर्शन व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले. असं वेगवेगळ्या पद्धतीनं जैननी झपाटलेलं पण अनेकांचं झालं. खरं तर मी व्हायला पाहिजे होतं, परंतु मी झालो नाही. आणि यासाठी मला महेशजींचा हेवा वाटतो की ते ज्या पद्धतीनं एकचित्ताने जैनचा मी तो शब्द जो वापरला सर्वांगीण अभ्यास केला. मी त्यांच्या कथा, त्यांची पत्रं, त्यांचे अनुवाद
त्यांच्याविषयी लिहिलं गेलेलं सगळं हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी जी उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. आता हे मी का केलं नाही, खरं म्हणजे एक गंमत सांगतो. 1954ची गोष्ट सांगते, त्याच्याही आधी 1944ची गोष्ट सांगतो. 1944 साली किंवा 45 साली असेल, जी कुलकर्णी हे आमच्या घरी आले होते, म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी. त्यावेळेला माझी मोठी बहीण मीरा हिचं लग्न झालं होतं पांडुरंग कुमठा या गृहस्थाशी. आणि पांडुरंग कुमठा हे जीएनचे वर्गमित्र होते. आणि सहसा जे कोणाकडे राहत नसत, पण त्यावेळेला आमच्याकडे राहिले होते असं त्यांच्याच एका पत्रात उल्लेख आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या आईनं, मी त्यावेळेला कुमठा MAचा अभ्यास करत होते आणि त्यांच्या अभ्यासात व्यत्यय यायला नको म्हणून माझ्या बहिणीला कुठेतरी पाठवून दिलेलं होतं. त्यामुळे जे निर्धास्तपणे राहिले. तर त्यावेळेला ते असे कुमठांच्या खोलीतनं बाहेर पडले. आता हे सगळं मी सांगतो आहे ते त्यांच्या पत्रावरून सांगतो आहे. आणि आधी त्यांना माझे वडील भेटले, एक बुजुर्ग गृहस्थ, आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना काहीतरी सल्ला दिला. तर जे मनातनं नाराज झाले असणार की असा कोणी सल्ला देणं, पण तरीसुद्धा बुजुर्ग म्हणून दुसरं काय करणार हे त्यांच्या लक्षात आलं. तर त्यांनी पुढं लिहिलं आहे की मी पुढं बाहेर आलो आणि एका संकटात सुटलो म्हणून हुश्य करतो, तेवढ्यात मला एक 10 वर्षाचा मुलगा भेटला. आणि तो एका रेडिओजवळ बसला होता. आणि जणू काही आपण मार्कोनी आणि रेडिओचा शोध आपणच लावला अशा ताटामध्ये तो त्या रेडिओबद्दल काहीतरी सांगत होता. ते सगळं वाचून, आणि त्या काळात रेडिओ हा नवीनच होता, तर हे सगळं ऐकून जे इतके धास्तावले की त्यांनी ठरवलं की यापुढे मुंबईत यायचंच नाही. आणि मुंबईत ते नोकरी करत होते, त्यापुढे मुंबईत नोकरी घ्यायची नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता यावरनं तो मुलगा अर्थातच मी होतो. त्याचा एकच मला फायदा झाला की ज्या वेळेला त्याने 1954मध्ये कुमठांना पत्र लिहिलं की मला माझ्या काही कथा छापून त्याच्या 100 प्रती काढायच्या आहेत, तर त्याला किती खर्च येतील हे तुमच्या त्या मेव्हण्याला विचारून सांगा, तो आता प्रकाशक झाला असं मी ऐकतो. तर ते त्यांनी जे मला 10 वर्षाचं असताना पाहिलं होतं, त्यामुळं पुढचा सगळा इतिहास घडला आणि त्यामुळं मी घडलो. कारण खरोखरच पॉप्युलर प्रकाशन म्हणजे मी असं ते उगाचच म्हटलं जातं, तर त्याच्याच मागे खरी कारणं ही माझे लेखक आहेत. हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी कोणीच नाही आहे, परंतु इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही ह्याच्या, म्हणजे आता उदाहरणार्थ दामोदर कोसांबे असतील, गुरिये असतील, किंवा ग्रेस असतील, किंवा J. कुलकर्णी असतील, किंवा विश्राम बेडेकर असतील, किंवा मी प्रचंड यादी, म्हणजे ती सांगायला छाती दडपून जाते इतकी ती माझ्या लेखकांची मांदियाळी आहे. तर त्यांच्यामुळंच मी घडलो. पण त्याच्यामध्ये GA हे खरोखरच अद्वितीय आहेत. अद्वितीय हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो, तर ह्याबद्दल काही शंका नाही. तर हे सगळं घडायला तो 10 वर्षाचा मुलगा कारणीभूत झाला हे मी सांगतो. परंतु त्यावरनं लक्षात आलेली दुसरी गोष्ट अशी की पत्रात जे काही लिहिलं जातं, आता हे पत्र GAने माझ्या मोठ्या भावाला लिहिलेलं होतं. आता माझ्याकडे त्यांची अनेक पत्रं आहेत, ती इंग्रजीत आहेत, जवळजवळ सगळी इंग्रजीत आहेत. आणि मधूनच एक पत्र आलं आणि ते डिअर मिस्टर भटकळ असंच मलासुद्धा लिहायचे. तर मी पाहतो की पुढं बातम्यावर मला कळे नाही असं कसं लिहायचं आहे. तर मला लक्षात आलं की ते माझ्या मोठ्या भावाला लिहिलेलं पत्र आमच्या फाईलमध्ये होतं आणि त्यात त्यांनी माझं वर्णन केलेलं होतं. आता त्या पत्रावरनं आणखीन एक गोष्ट अशी लक्षात आली की जे लेखक म्हणून मोठे होते, पण माणसांना ओळखण्यात अतिशय कच्चे होते. कारण त्या पत्रावरनं माझं जे चित्र येतं ते माझं मला वाटतच नाही. मी इतका दुसरा कोणतरी हुशार चलाक मुलगा, आणि तेच पत्र नाही, त्या सगळ्या पत्रामधनं जे काही रामदास भटकळेचं त्यांनी चित्र वर्णन केलेलं आहे ते मला खरं वाटत नाही. इतके ते माझ्याबद्दल चांगलं बोलत असत. तर मी एक आत्ताच महेशजींना सांगितलं की ही पत्रं त्यावेळेला मी सुनीताबाईंनी जी पत्रं प्रसिद्ध केली त्यात दिली नाहीत. त्याला 3 कारणं होती. एक कारण असं
की केवळ पत्रामध्ये आलेला मजकूर याच्यावरनं माणसाबद्दल काही कल्पना घडवाव्यात की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पत्राला एक तात्कालिकता असते. आज लिहिलेलं पत्र आणि 4 दिवसांनी लिहिलेलं पत्र हे वेगळं असू शकतं. माझा स्वतःचा अनुभव आहे की समजा मी परदेशी प्रवास करतो आहे आणि बायकोला पत्र लिहायला बसलो तर तिला तुझी भयंकर आठवण येते असं सांगितल्याशिवाय ते पत्र लिहूच शकत नाही. खोटं नसतं ते, परंतु सगळं पूर्ण सत्य नसतं, त्याच्यात एक औपचारिकता असते. तर एक उदाहरण सांगितलं तर ते कदाचित एवढे औपचारिकपणे लिहित नसतील, पण त्यांनी अगदी वेगवेगळ्या लेखकांबद्दल लिहिलेलं सुद्धा त्यांना कदाचित 4 दिवसांनी पटणार नाही. उदाहरणार्थ माझा आणि त्यांचा एकदा विसंवाद झाला, तो याच्यावरनंच झाला. कारण ते म्हणाले माझी पुस्तकं पुन्हा छापायची नाहीत. तर मी त्यांच्याहून वयानं पुष्कळच लहान म्हणून मी माझा मोठा भाऊ जो त्यांच्या वयाचा होता त्याला म्हटलं तू आता धारवाडला जा आणि त्यांना भेटून ये आणि एकदा सांग आणि मला शिव्या घाल पाहिजे तर, पण म्हणा की पुस्तकं मिळत नाही तर काय रामदास करत नाही ते वगैरे. तर ते म्हणाले नाही पण मग मी बऱ्याचशा कथा आता डिसोन करतो त्या मला माझ्या वाटतच नाहीत. हे त्यांनी स्वतःच्या लेखनाबद्दल लिहिलेलं आहे. तर मी त्यानंतर गेलो आणि मी एवढं चलाकपणा केला म्हणायला हरकत नाही की मी वाद घातला नाही. मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्हाला काही कथा तुमच्या वाटत नाहीत ना, मग कोणत्या वाटतात ते सांगा. ते म्हणाले मी कसं सांगू. म्हटलं मग हेच मला सांगायचं होतं की तुम्ही सांगूच नका, तुम्ही लिहिलं आहे ना, पुढचं काम आमचं आहे. पण हे मी म्हटलं नाही. मी विचारलं मग कोण सांगणार. ते म्हणाले हातकणंगलेकर किंवा आचवल, पण आचवल तिथे बडोद्याला असतात तर तुम्ही हातकणंगलेकरांना विचारा. आणि त्यानिमित्तानं माझ्या आणि हातकणंगलेकरांची ओळख झाली. तर हे सांगण्याचं एक कारण असं की आत्ता हातकणंगलेकरांची जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्तानं एक पुस्तक तयार होते, त्याच्यासाठी मी लेख लिहित होतो. तो लेख म्हणजे मला सगळ्या GM बद्दलच लिहावा लागला. कारण खरोखर हातकणंगलेकरचे इतके अभिमानी होते त्यांचे की त्यांनी 4 वर्ष त्यांच्याबरोबर होते. मला वाटतं GNच्या साहित्यिक मित्रांपैकी ते एकुलते एक असावेत की ज्यांना मुभा होती भेटायची वगैरे. बाकी ते प्रत्येकाला टाळायचे. हे आता तो सगळा इतिहास मी सांगत नाही. जे खरं म्हणजे हातकणंगलेकरांचा एक लेख जो आहे त्यालाही त्यांनी याच पद्धतीनं GA कोडं असं म्हटलं आहे आणि माझा जो लेख आहे तो GA अनोळख असा आहे. कारण खरोखर मला विशेषतः GA गेले त्याच्याही आधी त्यांना जेव्हा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा मला लोक आनंदानं बोलवायला आले. मला वाटलं मी कोणीतरी झालो समीक्षक वगैरे, पण ते खोटं होतं. त्यांना कुतूहल होतं ते GMबद्दल आणि मी सांगू शकेन असं सांगत असत. तर गोव्याला एका सेमिनारमध्ये माझी ओळखसुद्धा अशीच करून देण्यात येते की आता हे आपल्याला GMबद्दल सांगतील. मी म्हटलं GMबद्दल मी सांगेन की फार तर ते सिगरेट ओढत होते की नाही, कुठला ब्रँड होता, ते काळा चष्मा घालत होते की नाही, पण GA काय आहेत माझ्यापेक्षा तुम्ही जे वाचतात, जे महेशजीसारखे वाचतात, अगदी लक्षपूर्वक वाचतात, ते जास्त ओळखतात. आणि माझी त्यांना एक 8-10 वेळा मी भेटलो असेल, परंतु मी त्यांना त्या अर्थानं ओळखत नाही. आता आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो की मी जे म्हटलं मी झपाटलो गेलो नाही त्याला कारण आहे. आणि पहिली गोष्ट अशी की माझा व्यवसाय असा आहे की कोणाही एका लेखकानं झपाटलं जाणं हे मला परवडणारच नाही आणि ते शक्यही नाही. म्हणजे व्यवसायात आणि व्यवहारता ते शक्य नाही. आणि हे सगळेच एवढे मोठे लेखक आहेत की मी कोसांबींच्या विद्वत्तेनं झपाटलं जाणं सहज शक्य आहे की नाही, किंवा ग्रेसच्या कवितेनं GAसुद्धा झपाटले गेले तर मी झपाटला जाणारच ना. तर हे प्रत्येकानं झपाटलं गेलं तर मी राहणार कुठे, म्हणजे ही कल्पनाही कल्पत नाही. आणि त्यामुळं मी अधूनमधून GNच्या प्रभावाखाली असायचो, परंतु मुद्दाम त्या बाहेर येणं हे सुद्धा माझं एक कर्तव्य असायचं. आणि आत्ता परत गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणाने मी आधी ते वर्षभरातल्या कार्यक्रमाबद्दल ऐकत होतो तेव्हा आता हातकणंगलेकरांबद्दलचा लेख गेल्याच आठवड्यात लिहून मी पाठवला तेव्हा, आणि हे पुस्तक मी थोडंसं जे चाललं तेव्हा आणि आता इथं आल्यावर पाहिलं, त्यामुळे पुन्हा GA माझ्या
कदाचित पुढील काही दिवस मी त्यामुळे झपाटला जाईन आणि त्याचा मला प्रचंड आनंद होईल. एवढं सांगून मला वाटतं मी थांबतो आता. तर आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या सूत्रसंचालिका गौरी देशपांडे यांना मराठी साहित्यात विशेष रस आणि जाण असून त्यांनी आजवर अनेक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सक्रिय भाग घेतला आहे. त्यांची आणखीन एक विशेष ओळख म्हणजे श्यामची आई या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमात त्यांनी श्यामच्या आईची भूमिका केली होती आणि यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिकही मिळाले आहे. तर मी गौरी देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन त्यांचा सत्कार स्वीकारावा. तर या आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी प्रथम मी माननीय अध्यक्ष रामदास भटकर, प्रमुख पाहुणे संपादक भानू काळे, प्रमुख उपस्थित नंदा पैठणकर, प्रमुख वक्त्या डॉक्टर वंदना बुकील कुलकर्णी यांनी येथे उपस्थित राहून आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न केला, त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व GA प्रेमींचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणखीन एक विशेष सूचना, सभागृहाबाहेर पॉप्युलर प्रकाशनतर्फे केवळ आजच्या दिवसाकरता 15% सूट दराने GA द लॉस्ट पॅराडाईज या पुस्तकाचा विक्री स्टॉल साधारण 7:45 उपलब्ध आहे. तर आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होतो अशी मी घोषणा करतो. धन्यवाद.